इयत्ता 8वी विषय इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. पोर्तुगीज, टिंबटिंब, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. पर्याय अ. ऑस्ट्रियन, ब. डच, क. जर्मन, ड. स्वीडिश. उत्तर ब. डच. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. 2. 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. अ. थोरले बाजीराव, ब. सवाई माधवराव, क. पेशवे नानासाहेब, ड. दुसरा बाजीराव. उत्तर ड. दुसरा बाजीराव. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 3. जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पर्याय अ. मुंबई, ब. कोलकाता, क. जमशेदपूर, ड. दिल्ली. उत्तर क. जमशेदपूर. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. मुलकी नोकरशाही. उत्तर राज्यकर्त्यांना राज्यकारभारात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात. भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली. प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख नेमला. नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले. मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला. 2. शेतीचे व्यापारीकरण. उत्तर इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असत. इंग्रजी राजवटीत कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती. नफा देणाऱ्या या नगदी पिकांना जे महत्त्व दिले जाऊ लागले त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. 3. इंग्रजांची आर्थिक धोरणे. उत्तर औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला. नफा मिळवून देणारी पिके घेण्यावर भर दिला. तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. उत्तर
शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला. रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले. व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करत. शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. 2. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. उत्तर: भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे. इंग्लंडमधून येणारा माल यंत्रांवर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. यंत्रांवर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे. परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्यांचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला. प्रश्न 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. व्यक्ती व त्यांची कार्य. लॉर्ड कॉर्नवालिस. त्यांचे कार्य: नोकरशाहीची निर्मिती केली. सतीबंदीचा कायदा केला. कोणी केला? तर ती व्यक्ती लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना करणारी व्यक्ती विल्यम जोन्स. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना विल्यम जोन्स.